सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा वेळ हा धार्मिक कार्यामध्ये तुम्ही खर्च कराल. इतरांना मदत करून आज तुम्हाला आराम मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्या आज तुमच्या पत्नीला त्रास देतील, त्यामुळे तिची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी थोडे बदल होतील, ज्यामुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या वर्तनानं तुम्ही वातावरण व्यवस्थित करण्याचा आज प्रयत्न कराल आणि मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबासोबत आनंदानं वेळ घालवाल. आज तुमचा दिवस हा व्यस्त असेल. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल, ज्यामुळे आत्मसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज वडिलांच्या आशीर्वादानं तुमच्या अनेक इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण होतील, ज्यामुळे कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायामध्ये तुम्ही आज अधिक व्यस्त राहाल. आज अनावश्यक खर्च करणं प्रकर्षानं टाळा. भविष्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती थोडी खालावेल आणि त्याची चिंता तुम्हाला आज सतावेल. प्रिय व्यक्ती तुमचं मनोबल वाढवतील, त्यामुळे त्यांच्याशी भांडू नका. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो घाईघाईनं आणि भावनिक होऊन घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. व्यवसायासाठी केलेला प्रवास आज फायदेशीर ठरेल, ज्यामुळे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. तुमच्या राज्याचा मान सन्मान वाढेल आणि धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकीय क्षेत्रासाठी लोकांसाठी चांगला दिवस आहे. तुमची रखडलेली कामं आज मार्गी लागतील, त्यामुळे तुम्ही आज मनापासून आनंदी व्हाल. तुम्ही आज आरोग्याबाबत जागरूक राहा. पचन आणि डोळ्यांचे विकार तुम्हाला उद्भवतील. प्रिय व्यक्तींना भेटण्यामध्ये तुमचा वेळ जाईल. खाण्याच्या सवयींची तुम्ही विशेष काळजी घ्या. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल, तरच यश मिळेल. कौटुंबिक समस्या आज संपतील. तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल. आज कुटुंबामध्ये शुभ घटना घडतील आणि अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत समोर येतील. नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. तुम्ही आज तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. व्यस्त वेळापत्रकामुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होईल. जीवनसाथीकडून तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल. तुमचा प्रवास आज आनंदी आणि लाभदायक ठरेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू लागू शकतो, त्यामुळे तुम्ही बोलण्यावरती आज संयम ठेवावा लागेल.
तुमची आज रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्येच तुमचा बराचसा वेळ खर्ची होईल. परंतु आज तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होताना दिसतेय. कुटुंबियांना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. मुलांच्या भविष्याबाबत नवनवीन योजना तुम्ही आखाल, ज्याचा मुलांच्या भविष्यामध्ये त्यांना प्रचंड फायदा होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की कोर्टातील निकाल आज तुमच्या बाजूने लागेल, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आज तुम्ही घरातील वस्तूंवरती पैसे खर्च कराल. तुमची आर्थिक स्थिती पाहूनच आज तुम्ही खर्च करा. पैशांच्या व्यवहारामध्ये सावध राहा, अन्यथा तुम्हाला कुणीतरी फसवण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नवीन व्यवसायातील बदलांमुळे फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा तुम्ही आज स्वतःहून प्रयत्न कराल. तुम्ही आज धार्मिक स्थळी प्रवासाला जाण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही वाहन सावधपणे चालवा. खर्चामध्ये तुमच्या अधिक वाढ होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. इच्छुकांची लग्न जमतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर जपून करा, अन्यथा तुम्हाला आज नुकसान सहन करावं लागू शकतं. जोडीदाराच्या आजारामुळे तुमची थोडी धावपळ होईल. आज तुमचे पैसे जास्तीचे खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये बराच काळ सुरू असलेला वाद पुन्हा नव्यानं सुरू होईल. मोठ्यांच्या पाठिंब्यानं तुमचे मतभेद दूर होतील, त्यामुळे आज त्यांना मान मरातब द्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही सुखी व्हाल. आज तुम्हाला लांबचा प्रवास घडू शकतो आणि त्यातनं तुम्हाला आर्थिक धनलाभ होऊ शकतो. आज मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम होतील. तुम्हाला महत्त्वाची बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचं मन शांत होईल. आज मोठ्यांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज व्यवसायामध्ये तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा आणि इथून पुढे दर शनिवारी उपवास करायला सुरुवात करा. यानं भविष्यामध्ये तुम्हाला बरेच आर्थिक लाभ होतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.